रामकृष्ण हरी। काल 3 तारखेला ठाकूरबुवाच्या इथं श्री ज्ञानोबारायांच्या रिंगण सोहळ्याच्या वेळेस चौकदाराकडून एका वृद्ध महिलेला ढकलण्याचा प्रकार जो काल घडलेला आहे तो अतिशय निंदनीय प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। त्याबद्दल पहिल्यांदा एक वारकरी संप्रदायातला एक वारकरी म्हणून एक धारकरी म्हणून मी त्याचा निषेध पहिल्यांदा या ठिकाणी करतोय। कारण ज्या ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये हा जो प्रकार घडला त्या ज्ञानोबारायांना जगाची माऊली म्हणून उपमा दिलेली आहे, एक आईची उपमा त्या माऊलीने दिलेली आहे। आणि त्यांच्या सोहळ्यामध्ये त्यांच्याच विश्वासामधल्या एखाद्या चौकदाराकडून जर एका माऊलीला जर धक्काबुक्की होत असेल तर खूप दुर्दैवी गोष्ट ही या ठिकाणी आपल्याला मानावं लागेल। अतिशय निंदनीय प्रकार हा या ठिकाणी घडलेला आहे आणि असं ऐकण्यात आम्हाला येत आहे की ह्या चौकदाराकडून असे अनेक गैरप्रकार वारंवार त्यांच्या हातून घडत आहेत। मग तरी सुद्धा जर त्या चौकदारावर जर कारवाई होत नसेल तर मग विश्वस्त मंडळ असेल, माननीय पुण्याचे न्यायाधीश जे आहेत, जे अध्यक्ष आहेत ते असतील, ते कारवाई का करत नाही? असे जर प्रकार आमच्या वारकरी भाविकांना घडत असतील, असेच प्रकार जर त्या चौकदाराकडून चुकीच्या पद्धतीने घडत त्याच्यावर कारवाई निश्चित झाली पाहिजे। जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर निश्चित भविष्यामध्ये आम्ही मोठं जनांदोलन त्यांच्यावर त्या ठिकाणी उभा करू। आणि सगळ्यात महत्वाचं जो आळंदी असेल, जगद्गुरु तुकोबारांचा देहू असेल, तिथून ज्या संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात, नाहक हा पालखी सोहळा अशा नालायक लोकांमुळे या ठिकाणी बदनाम होत आहे। त्यामुळे अशा लोकांना चाप बसवणं गरजेचं आहे। माझी आळंदी विश्वस्त कमिटीला विनंती आहे, माझे न्यायाधीश अध्यक्षांना विनंती आहे की लवकरात लवकर त्या चौकदारावर तुम्ही ती कारवाई करावी। कारण ज्या वारकरी भाविक भक्तांमुळे हा सोहळ्याला स्वरूप येतं, ज्या भाविकांमुळे हा सोहळा चालतो, त्याच भाविकांना जर तुम्ही कृत्रिम अशी धक्काबुक्की करत असाल तर ते आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही। परत एकदा माननीय न्यायाधीशांना या ठिकाणी मी विनंती करतोय, विश्वस्तांना विनंती करतोय की तुम्ही लवकरात लवकर चौकदारावर कारवाई करावी। अन्यथा एकादशी दिवशी तुम्ही पालख्या आतमध्ये आणल्यानंतर माऊली संस्थानांमध्ये आपल्या पंढरपूरमध्ये येऊन आम्ही विश्वस्तांना ह्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ते रामकृष्ण।